भरडा पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। त्याच्यासाठी इथे भरडा करण्यासाठी डाळी घेतलेल्या आहेत। आपण इथे फक्त हरभऱ्याची डाळ वापरूनही भरडा करू शकतो किंवा अशा प्रकारच्या 2 डाळी घेतलेल्या आहेत। तूर डाळ अर्धा वाटी, अर्धा वाटी इथे हरभरा डाळ। आता या दोन्ही डाळी मिक्सरच्या पॉटमध्ये मी घालून घेणार आहे आणि जाडसर बारीक करून घ्यायचा, याचा भरडा करायचा आहे। आता मी मिक्सरला लावून घेते। या पद्धतीने आता मी इथे डाळी बारीक करून घेतलेल्या आहेत, थोड्या जाडसरच केलेल्या आहेत। याचा भरडा खूप छान होतो, सुटसुटीत होतो। भरडा करण्यासाठी मी इथे 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये। इथे आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालून घेते। मोहरी फुटली थोडीशी की त्याच्यामध्ये कांदा, इथे मी कांदा घेतलेला आहे एक बारीक असा कट करून, नंतर कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण आणि लाल मिरचीचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे तेलामध्ये फोडणीला घालायचा आहे कांदा, सोबतच सगळं साहित्य मी याच्यामध्ये घालत आहे। आता फोडणी होत आलेली आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट घालत आहे मी, नंतर हळद, चवीप्रमाणे तिखट आणि हळद घातलेली आहे, मीठ इथे घालत आहे मी। आणि हिंग घालायचा राहिला होता माझा, ते हिंग घातलेला आहे मी चिमूटभर। आता या फोडणीमध्येच आपल्याला बारीक करून घेतलेलं बेसन घालायचं आहे। डाळीचा असा केलेला भरडा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तेलामध्ये थोडा वेळ परतवणार आहोत। फोडणीमध्ये छान खमंग असं 2 ते 3 मिनिटं याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता इथे असा छान फोडणीमध्ये मी भाजून घेतलेला आहे भरडा। आता याच्यामध्ये गरम पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे। गरम पाण्याने डाळी छान शिजून येते। आता इथे याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि 10 तरी मिनिटं आपल्याला याला छान बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आहे। झाकणावरती पण मी थोडंसं पाणी घालत आहे। भरडा भात, त्याच्यासोबत आपण चिंचेची कढी पाहतोय, त्याच्यासाठी इथे चिंच अशी मी भिजत घातलेली होती 10 ते 15 मिनिटं आधी। आता याचा कोळ काढून घेते, याच्यानंतर कढीला फोडणी देऊ आपण। चिंचेची कढी पाहतोय आपण, त्याच्यासाठी इथे चिंचेचा असा कोळ काढून घेतलेला आहे। चिंचेच्या कढीला लागणारं अगदी थोडंसं साहित्य, गूळ घेतलेला आहे, नंतर 2 चमचे बेसन इथे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, त्यांनी दाटपणा येतो कढीला आणि छान होते कढी। हिंग घेतला आहे चिमूटभर, नंतर मीठ घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि अगदी 10 ते 12 इथे दाणे मेथी दाणे घेतलेले आहेत। आणि आता आपण कढीला फोडणी देऊ। ते आता कढईमध्ये मी थोडंसं अगदी अर्धा पळी तेल घालून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालते। मोहरी फुटलेली आहे, याच्यामध्ये मेथी दाणे घालत आहे मी, नंतर जिरं, कढीपत्ता,
चिमूटभर हिंग घालत आहे मी. याच्यामध्ये थोडंसं अगदी लाल तिखट घालत आहे. आणि आता याच्यामध्ये फोडणीमध्ये हा चिंचेचा कोळ घालून घेत आहे. आणि पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं बेसन पण याच्यामध्ये घालायचं आहे. याच्यामध्ये मी अर्धा वाटी इथे गूळ घेतलेला आहे, तो घालते. आंबट गोड तिखट चवीची छान कढी ही होते. मीठ घालत आहे चवीपुरतं. आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. याच्यामध्ये थोडंसं मी अजून पाणी घालत आहे. कढीला इथे आता छान उकळी आलेली आहे. 5 ते 7 मिनिटं कढीला अशीच उकळू द्यायची आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते. आता 10 ते 11 मिनिटानंतर आपला छान भरडा झालेला आहे. मी अधूनमधून त्याला खालीवर करून घेतलेलं होतं. आणि अशाच पद्धतीचा आपल्याला भाताबरोबर खाण्यासाठी भरडा पाहिजे असतो. छान असा झालेला आहे. फार कोरडा किंवा फार असा नरमही झालेला नाही आहे. इथे आता वरून कोथिंबीर मी घालत आहे याच्यामध्ये. हे मी असा भरड्यासोबत भात खाण्यासाठी हा असा कोरडा छान करून शिजवून घेतलेला आहे. आणि असाच भात भरड्यासोबत लागतो आपल्याला. या मंडळी इथे गरम गरम भात आणि भरडा सोबत कढी खाण्यासाठी इथे आता मी भात घेतलेला आहे पानामध्ये. आणि त्याच्यावरती हा गरम गरम छान असा भरडा टाकायचा आहे. खाताना अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आणि याच्यावरती भरड्यावरती आपल्याला छान चुरचुरीत अशी गरम तेलाची फोडणी घ्यायची आहे. आणि भरडा भातासोबत चिंचेची कढी, कैरीची कढी किंवा फोडणीचं ताक तशाही पद्धतीने आपण खाऊ शकतो. खूप छान चव लागते या भरडा भाताची. इथे आता मी कढी घेतलेली आहे. आणि आता भातावरती छान फोडणी घेऊ आपण टाकून. हे आता भातावरती फोडणी घेण्यासाठी मी जिरं मोहरी तेलामध्ये घालून घेतलेली होती. आणि तेल घालून छान गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंग घालते, लाल मिरची आणि कढीपत्ता. आणि आता ही छान खमंग अशी फोडणी भरडा आणि भातावरती आपल्याला घ्यायची आहे. आता या भातावरती मी ही लाल मिरची, मोहरी, हिंगाची छान फोडणी घालून घेते. तर अशा पद्धतीने चिंचेची कढी आणि भरडा भात खूप छान लागतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद.